अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक। नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुनकुटे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थंबनेलवरनं तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा विषय नेमका काय आहे। विषय तसा एकदम खास आहे, कारण घराघरांमध्ये मंडळांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालंय। आज 7वा दिवस आहे आणि आम्ही चाललोय आज पुण्याला गणपती पाहायला। खरं तर गणपती बाप्पा आणि पुणेकरांचं एक वेगळं समीकरण आहे, ते मी सांगायची गरज नाही। तर चला बघूयात नेमकं काय घडतंय। पुण्यामध्ये खूप सारे ऐतिहासिक गणेश मंडळ आहेत, ज्या शेकडो वर्षापासून चालत आलेले, जे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमा जे आहेत मंदिराचे देखावे साकारत असतात। तर आपण तेच आज एक्सप्लोर करणार आहोत। तर चला बघूयात काय घडतंय। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला आता आम्ही सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आहोत। थोड्याच वेळात पुण्यात पोहोचणार आहे। खरं तर संध्याकाळच्या वेळेस निघालो होतो, कारण दुपारच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते। तर चला बघूयात, खूप मजा येते। सोबत 2 मित्र आहेत आपले। तर चला। A few moments later. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता पुण्यामध्ये पोहोचलोय। खरं तर आता सध्या कसबा पेठेमध्ये आहोत। तिथं खूप सारे गणपती बाप्पा आहेत, खूप सारे मंडळ आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारचा देखावा साकारत आहेत। तर चला हळूहळू आपण आता दगडूशेठला जाणार आहोत। काय घडतंय बघूयात मित्रांनो। खरं तर खूप मजा येते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला। ती व्रत तू सोडलीस का खोजी? मग तुझा हा जीव काय कामाचा? आंबेराव आपलेल्या सळ्या घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे करा। आत्ताच्या आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास तर मित्रांनो, आपण फायनली दगडूशेठ गणपती मंदिराजवळ आलेलो आहोत। खरंच खूप भारी वाटतं इथं आल्याच्या नंतर। इतका आनंद झाला मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही भाऊ। खूप जास्त गर्दी आहे। गर्दी तुम्ही बघा किती भयानक गर्दी आहे इथं। खूप भाविक इथं बाप्पाच्या दर्शनासाठी आले। तर चला आपण पण दर्शन वगैरे घेऊयात। अशा प्रकारे श्रीमंत दगडूशेठ महाराजांचं जे ते दर्शन वगैरे झालेलं आहे। आता आम्ही तुळशीबागेमध्ये चाललोय। खरं तर दर्शन हे खूप घाईघाईमध्ये झालं। तुम्ही बघू शकता गर्दी इतकी भयानक गर्दी उसळली आहे इथं। दर्शन आम्हाला खूप घाईघाई करावं लागलं। तर चला आता आम्ही तुळशीबागेत जाणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येते। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर चला। पायी हळूहळू चाल
मुखाने गजानन बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. भाळी केशरी गंध मोरया तुझा मला छंद. देवाचा तू देव मोरया, गात तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. हे देवाचा तू देव मोरया, गात तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तुझं वीण कोणी दयाळा, माझ्या मनीची ठेवी जाण. घेऊन बसा भरतीचा चालू बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. पोटी नाम तुझे देवा, लागला छंद तुझा जीवा. करावे ध्यान तुझे नित्य, पडे ना कशाचीच भ्रांत. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. भाळी केशरी गंध मोरया तुझा मला छंद. ॐ गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा. अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस थोड्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग तीस थोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. या चिक माळेला रेशमी मोशार दोरा ग. या चिक माळेला रेशमी मोशार दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ. तर मित्रांनो, असा होता आपल्या पुण्यातील काही ऐतिहासिक गणेश मंडळ आणि गणपती बाप्पांचा साज. खरं तर खूप मजा आली. मी खूप भारावून गेलो. खरं तर खूप सारी गर्दी आणि तो गणपती बाप्पांचा जयघोष. खरंच हे एका गोष्टीमुळं मन अगदी भरून आलं. जर तुम्हाला आनंद अनुभवायचा असेल ना, तर एखाद्या वेळेस गणपतीच्या सीझनला संध्याकाळच्या वेळेस पुण्यात येऊन बघा मित्रांनो. खरंच खूप भारी वाटतं. आत्ता वाजलेत रात्रीचे 3:30. खरं तर आम्ही मुद्दाम उशिरा निघालो होतो, कारण सकाळी दिवसाच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते आणि संध्याकाळी कसं थोडंसं बघण्यासारखं असतं, थोडंसं आकर्षक वाटतं, म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेस निघालो होतो. आत्ता वाजलेत 3:30. खरं तर आम्ही खूप सारे गणपती बाप्पा बघितले.
त्यातले काही जे मोजके आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर गर्दी खूप होती त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. पण चला आता उशीर झाला आहे, खूप कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.